गोकुळ सोबत गोकुल। जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांनी मांडला ठिय्या। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न, न्याय, मागण्या जिल्हा परिषद स्तरावर दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत। या प्रश्नांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कारवाई झालेली नसल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी 1 मे पासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। आज जिल्हा परिषद समोर ग्रामसेवकांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण इंगळे म्हणाले, गेली 1 तारखेपासून आम्ही सर्वजण बंद मध्ये आहोत। काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। जिल्हा परिषद कोल्हापूरकडे यापूर्वी वारंवार आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणी संदर्भात यापूर्वी आम्ही 24/4 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे मागणींचं आवाहन केलेलं आहे, परंतु त्याबाबत अद्यापही काही उपाय केले नसल्यामुळं आम्ही 1 मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा यापूर्वी देऊन आज प्रत्यक्षात आम्ही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे। पहिल्यांदा आमची मागणी अशी होती की 24/9/2024 शासन निर्णयाप्रमाणे जे 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ या संदर्भात पूर्ण जिल्हा परिषद महाराष्ट्रातील जिल्हा परिषदमध्ये ती वेतन श्रेणी लागू केली, परंतु एकमेव जिल्हा परिषद कोल्हापूर आहे की या ठिकाणी तिची अंमलबजावणी झाली नाही। एक मागणी। 2 नंबरची मागणी अशी होती की 10, 20, 30 जे कालबद्ध पदोन्नती आहे ती सुद्धा गेली 6-7 महिने आम्ही मागणी करतोय, ती सुद्धा मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली नाही। अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही यापूर्वी या जिल्हा परिषदेला केलेल्या आहेत, वारंवार करतो आहोत। ह्याच्या तोंडी सुद्धा आम्ही मागणी केली, लेखी मागणी केली, तरीसुद्धा पूर्तता न झाल्यामुळे आम्ही आज 1 तारखेपासून संपाचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1100 ग्रामपंचायतीचे 850 ग्रामसेवक या संपामध्ये आम्ही सगळेजण उतरलेलो आहोत। आजपर्यंत जिल्हा परिषदेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात बऱ्याच मागण्या केल्या गेल्या असूनही एकही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांनी केले। यावेळी कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियनचे सरचिटणीस महेश खाडे, MK कुंभार, दत्ता धनगर, बाबासाहेब कापसे, सागर सरावणे, सचिन कुंभार, काकासाहेब पाटील, SD पाटील आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।